विभागातर्फे शाळा बंद तरी शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत आज ऑनलाईन अभ्यासासाठी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचं मी मनापासून स्वागत करते. मी रेश्मा रामचंद्र कुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, मनपा उपरा मराठी शाळा क्रमांक 1, घाटकोपर, एनवॉर्ड. बरं का विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी गणित हा विषय घेऊन आलेले आहे. इयत्ता 8वी विषय गणित आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत कोन आणि कोनांचे वेगवेगळे प्रकार. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सुविचार सांगणार आहे की तो सुविचार हा आपला गणित या विषयाशीच निगडित आहे आणि स्वरचित आहे. तर आजचा सुविचार आहे, नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली. मी का म्हटलं असेल की नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली? कारण बऱ्याच जणांना गणित हा विषय आवडत नाही. बापरे, गणित खूप कठीण. पण खरं सांगू मित्रांनो, गणित हा विषय अवघड नाही, कठीण नाही, तर तो खूप सोपा आहे. फक्त आपण त्याच्याशी मैत्री केली पाहिजे. आता गणिताशी मैत्री म्हणजे गणितातले अंक, गणितातल्या भौमितिक आकृत्या ह्या सगळ्यांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी खूप घनिष्ठ संबंध आहे. तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे हा गणित आपल्या सोबतच असतो. मग त्याला अवघड किंवा कठीण म्हणून कसं चालेल? तर त्याला जास्तीत जास्त सोपं आपण करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना येतं, फक्त काय होतं, कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि सराव कमी पडतो. इतर विषयांसारखं पाठांतर तर करावंच लागत नाही. फक्त सूत्र लक्षात ठेवली आणि गणिताचा सराव केला की जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला गणित येतं. मग मी तुम्हाला सांगेन की आजपासून तुम्ही गणिताशी मैत्री करायची आणि सगळ्यात आवडता विषय हा गणित झाला पाहिजे. गणित तुमचा आवडता म्हणजे तुम्ही खूप यशस्वी होणार, खूप मोठे होणार. तर मग ऐकणार ना सगळेजण? गणिताशी मैत्री करणार ना? तर करायचीच आहे. आता आपला विषय काय आहे बरं? कोन. तुम्ही मला सांगू शकाल कोन आपल्याला कुठे कुठे दिसतो? बरोबर आहे, काही जणांनी मनात प्रश्न केला की हो, घराची भिंत आणि छप्पर याच्यामध्ये कोन दिसतो. नंतर मी सांगू? हो, सांग. आपल्या दरवाजाला दिसतो, बरोबर, दिसतो, वहीला दिसतो, व्हेरी गुड, कपाटाला दिसतो, कबडला, बरोबर. ते जे सगळे अगदी बरोबर, खूप छान. म्हणजे कुठेही साधी एक आपण कात्री जरी घेतली तर त्या कात्रीमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतो? कोन दिसतो. बघा, ही एक कात्री मी तुमच्यासाठी दाखवते. मला समोर दिसली म्हणून मी तुम्हाला ती दाखवते. दिसली सगळ्यांना कात्री? आता ह्या कात्रीमध्ये सुद्धा काय होतात? वेगवेगळे कोन आपल्याला दिसतात. कात्री आपण हलवल्यानंतर छोटा कोन, मोठा कोन, आणखीन मोठा कोन, असे वेगवेगळे कोन आपल्याला दिसतात. मी एक साहित्य तयार केलेलं होतं दिशा दाखवण्यासाठी वर्गात. आणि हे साहित्य करता करता माझ्या लक्षात आलं की अरे, ह्याच्यात पण कोन दिसतात आहे. बघा, दिसतात की नाही हे कोन, वेगवेगळे कोन. तुम्ही स्टार पाहिलाय का रे आकाशात सगळ्यांनी? तर त्या स्टार मध्ये सुद्धा आपल्याला कोन दिसतो. एवढंच काय, तर सूर्याचा प्रकाश जेव्हा आपल्या पृथ्वीवर पडतो तर सूर्याचा प्रकाश हा एका ठराविक सरळ रेषेत, पण बाकीची किरण मात्र लंबरूप तिरपी पडत असतात. म्हणजे त्या प्रकाशाच्या किरणांमध्ये सुद्धा कोन आहे. म्हणजेच मला एवढंच सांगायचंय की गणिताने आपलं संपूर्ण जीवन व्यापून टाकलेलं आहे. म्हणून ह्या गणिताला आपण घाबरायचं नाही. तर तुम्ही आतापर्यंत गणित शिकलेला आहात. कोन म्हणजे काय, कोणाची आकृती माहिती आहे तुम्हाला, सगळं माहिती आहे, तुम्ही सांगू शकता. पण इयत्ता 8वीत आपल्याला नवीन कोनांची ओळख करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण आता फक्त उजळणी घेणार आहोत. तुम्ही जे जे शिकलाय ते आठवायला मी तुम्हाला फक्त मदत करणार आहे. मग आपण सुरुवात करूया.
आता माझ्याकडे इथे बी हा बिंदू आहे. ह्या पेपरवरती मी हा बी बिंदू घेतलेला आहे. मी ह्याला नाव काय दिलेलं आहे? बी. आणि ह्या बी बिंदूतून जाणारा एक किरण मी काढणार आहे. ह्या बी बिंदूतून कोणता बिंदू आहे इथे? बी बिंदू. आणि बी बिंदूतून जाणारा मी एक किरण काढला, त्याला नाव दिलं BC. काय आहे ह्या किरणाचं नाव? BC. मग ह्या बी बिंदूतून जाणारा मी आणखीन एक किरण घेतला आणि त्या किरणाला मी नाव देणार आहे BA. काय नाव देणार आहे? BA. बघा, बी हा बिंदू घेतला, बी मधून मी हा सी बिंदू म्हणजे BC हा एक किरण काढला, दुसरा किरण काढला बी पासून ए पर्यंत. काय तयार झाला? कोन तयार झाला. आता कोनाची आकृती तुम्हाला दाखवली की तुम्ही लगेच काढून दाखवणार की कोन कसा काढतात ते. मग ह्या कोनामध्ये आता आपण लक्ष द्यायचंय पूर्ण. व्याख्या कशी सांगाल? कोणी सांगितलं मला आकृती नकोय, मला कोनाची व्याख्या पाहिजे, कोण कशास म्हणतात हे मला शब्दात सांग, तर कोणाला येईल का सांगायला? आहे, येतंय? बरं, मी सांगते की एका आरंभ बिंदूतून निघालेल्या दोन किरणांनी, हा एक किरण आणि हा दुसरा किरण, ह्या दोन किरणांनी तयार झालेल्या आकृतीला कोन असं म्हणतात. एकाच आरंभ बिंदूतून, ह्याला कोनामध्ये आपण शिरोबिंदूही म्हणतो, शिरोबिंदूतून निघालेल्या दोन किरणांनी जी आकृती तयार झाली त्याला कोन म्हणतात. आता हे कोन वेगवेगळ्या प्रकारचेही असू शकतात. कोन कसे असतात? वेगवेगळ्या प्रकारचेही असू शकतात. काही आडवे, काही उभे, काही उलटे, काही सरळ. तर काही काही चित्रांमध्ये आपल्याला काय होतंय की जास्तीचे कोन दिसतात आहे. मग याच सर्व कोनांची उजळणी आपण आज घेणार आहोत. बघा, सगळे दिसतात आहे तुम्हाला वेगवेगळे कोन. आता आणि हे लक्षात एक घ्या की आपण डोळ्यांनी सांगू शकतो की हा एक मी कोन काढलेला आहे आणि त्याच्या बाजूचा कोन. मग ह्या दोन कोनांमध्ये लहान कुठला, मोठा कोणता, हे आपण डोळ्यांनी पाहून सांगू शकतो की हा कोन लहान आहे, हा कोन मोठा आहे. पण ह्या कोनाचं माप मोजण्यासाठी कंपास पेटीतील एक साहित्य वापरतात. त्या साहित्याला म्हणतात कोनमापक, प्रोट्रॅक्टर. आणि त्याच्या साहाय्याने आपण काय करतो? कोन मोजतो. कोन कशामध्ये मोजतात? तर कोन अंशामध्ये मोजतात, डिग्रीमध्ये मोजतात. आणि कोनाचं माप सांगताना मग 35 डिग्री किंवा 35 अंश, 50 अंश, 50 अंश अशा प्रकारे त्याचं मापन आपण करतो. आता हा जो कोन आहे, या कोनाला काय म्हणतात? डोळ्यांनी पाहता क्षणी मला ह्याचं नाव सांगता येतंय. तुम्हाला येतंय का सांगायला? कोणाला येईल सांगायला? टीचर विशाखा सांगू? हो, सांग ना बाळा. टीचर लघुकोन आहे हा. हा लघुकोन आहे. आणखी कोणी सांगू शकते का? टीचर हा राईट अँगल आहे. ओके, राईट अँगल आहे. आता आपल्याला आधी एक उत्तर आलं होतं की हा लघुकोन आहे. आता ह्या कोणाकडे बघा. आता मला दोन दिसतात आहे. तर मला ज्यांनी सांगितलं की हा राईट अँगल आहे, बरोबर, हा काटकोन आहे, राईट अँगल आहे. आणि राईट अँगल पेक्षा जो लहान असतो त्याला म्हणतात लघुकोन. त्याला काय म्हणतात? लघुकोन, ॲक्यूट अँगल. बघा, हा आहे काटकोन 90 डिग्रीचा. ह्याचं माप नेहमी 90 डिग्रीच असतं, 90 अंशाचंच माप असतं. आणि ह्या 90 अंशाच्या कोनापेक्षा जेव्हा कोन हळूहळू छोटा होत जातो, बघा, आता हा कोन झाला छोटा, ह्याचं माप झालं छोटं, तर ह्याला आपण काय म्हणतो? लघुकोन, ॲक्यूट अँगल. पुन्हा हा थोडा थोडा वाढवत आपल्याला मोठा करता येतो. हा 90 पेक्षा आणखी कमीच आहे. मी जरी मोठा केला तरी 90 डिग्री पेक्षा हा काय आहे? छोटाच आहे. म्हणजे हा लघुकोनच आहे.
हा मी काढला तर हा सुद्धा लघुकोनच आहे. मी आणखी हा वाढवला तरी हा लघुकोनच आहे. परत आणखी वाढवला तरी हा काय दिसतोय? लघुकोनच दिसतोय. पण जेव्हा हा अगदी सरळ रेषेमध्ये येतात, लंब रेषा, दोन्ही रेषा लंब येतात, ह्या आडव्या रेषेला उभी रेषा जेव्हा लंब असते, 90 अंशामध्ये असते, तेव्हा हा झाला काटकोन. पण ह्याच्या आतमध्ये मी जे आणखी कोन काढणार आहे, हे वेगवेगळे दिसतात कोन. एकाच शिरोबिंदूतून मी आणखी किरण काढले आणि मला ह्या आकृतीमध्ये काय दिसतंय? तर भरपूर कोन तयार झालेले दिसतात. मग हे सगळे कोन हे लघुकोन आहेत. म्हणजे 90 अंशापेक्षा कमी अंशाचे जे कोन तयार होतात, त्या सगळ्या कोनांना लघुकोन म्हणतात. सगळ्यांच्या लक्षात आलं? म्हणजे हा झाला आपला काटकोन आणि हा झाला आपला लघुकोन, ॲक्यूट अँगल. आणि 90 पर्यंत जितके काही आतमध्ये असतील ते सगळे आहेत आपले लघुकोन. हाच कोन समजा मी थोडासा वाढवला, 90 पेक्षा तो पुढे गेला. बघा आकार बदलला ह्याचा. हा राईट अँगल दिसतो का आता? नाही. हा लघुकोन दिसतो का? तर नाही. हा काटकोनापेक्षा मोठा दिसतो. म्हणजेच 90 अंशापेक्षा हा कोन मला आता मोठा दिसतो. मग याला म्हणतात विशाल कोन. व्हेरी गुड. काय म्हणतात? विशाल कोन. ॲब्ट्यूस अँगल. काय म्हणतात ह्याला? विशाल कोन. तर 90 अंशापेक्षा कमी तो आहे लघुकोन. त्याचं माप 90 अंशापेक्षा नेहमीच कमी असतं. 90 अंश मापाचा जो कोन आहे त्याला म्हणतात काटकोन आणि 90 पेक्षा जो मोठा आहे त्याला म्हणतात विशाल कोन. असे हे 3 प्रकारचे कोन तुम्हाला मी सांगितले. याच्यात आणखी वेगवेगळे कोन आहेत. तत्पूर्वी आपण कोनाचं नाव कसं सांगितलं जातं? कोणी सांगू शकेल का? हा कोन आहे आणि मला ह्याचं नाव सांगा. तर कोनाचं नाव आपल्याला 3 प्रकारांनी सांगता येतं. एक म्हणजे त्याचा शिरोबिंदू. हा जो मध्ये कोन तयार होतो, हे ह्या कोनाचं माप असतं. त्यामुळे कोनाचं नाव सांगताना हा बी शिरोबिंदू हा नेहमी मध्ये आला पाहिजे. मला जर एक अक्षरी नाव सांगायचं असेल तर मी ह्या कोनाला काय म्हणणार आहे? कोन बी. कोनाचं नाव काय झालं? कोन बी. मला आता 3 म्हणजे हे तिन्ही बिंदू घेऊन नाव सांगायचं असेल तर मी ह्या कोनाचं नाव सांगणार कोन ए बी सी. बरोबर? आता मी तिसऱ्या पद्धतीने सांगेन. जसं मी एबीसी सांगितलं, कोन एबीसी, तसं मी ह्याचं नाव कोन सी बी ए असंही सांगू शकते. कोन सी बी ए. पण मुलं कधी कधी गडबड करतात. कोणाचं नाव लिहा म्हटलं की लगेच ए सी बी किंवा मुलं काय सांगतात सी ए बी. हे बरोबर नाही. कोणाचं नाव सांगताना जो कोन दाखवलेला आहे तो कोन नेहमी कुठे आला पाहिजे? त्याचं नाव कुठे आलं पाहिजे? शिरोबिंदूचं मध्यभागी आलं पाहिजे. म्हणजे उघडी बाजू जी आहे, कोणाची ही जी उघडी बाजू दिसते, ह्या उघड्या बाजूकडून नाव सांगायचं नाही. आपल्या राईट हँड कडून सांगा किंवा आपल्या लेफ्ट हँड कडून सांगा. म्हणजे कोन एबीसी आणि कोन सी बी ए. कारण तुम्ही पुढे पुढे गणित विषय हा शिकतच जाणार आहात. कितीही मोठे झालात तरी, तर तेव्हा तुम्हाला याची गरज आहे. त्यामुळे हे कायम तुमचं लक्षात असू द्या. आतापर्यंत आपण पाहिला लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. आता मी हे 2 किरण आहेत. हे 2 किरण एका सरळ रेषेत आणला. हा तर स्ट्रेट आहेच माझा. बीसी हा किरण स्ट्रेट आहे. पण मी हा किरण काय करणार आहे? फिरवणार आहे. तो मी पुन्हा एका सरळ रेषेमध्ये आणणार आहे. बघा मी ह्या एका सरळ रेषेमध्ये आणले. दिसतंय तुम्हाला? काय केलं? कोणाची एक बाजू
मी सरळ रेषेमध्ये आणली, त्यामुळे आता मला काय दिसतंय? एक सरळ रेषा दिसते. काय दिसतंय? एक पूर्ण सरळ रेषा. पण ह्या सरळ रेषेत सुद्धा कोन आहे. मग ह्या कोनाचं नाव आहे सरळ कोन. काय म्हणतात ह्याला? सरळ कोन. म्हणजे ABC हा सरळ कोन आहे आणि या सरळ कोनाचं माप 180 अंश. 180 डिग्री 180. तर हा झाला सरळ कोन. हाच सरळ कोन समजा ही जी बाजू आहे माझी, ही जी भुजा आहे BA, ती भुजा मी काय केली? एकाच ठिकाणी आणली. बघा मी काय केले आता हे एकाच ठिकाणावर आणले. एकाच ठिकाणावर आणल्यामुळे काय झालं की बाजू काय झाल्या? एकावर एक आल्या. बघा दिसते BA किरण आणि BC किरण. हे काय झाले? एकावर एक आले. एकावर एक आल्यामुळे आपल्याला असं वाटतंय की हा एकच किरण दिसतोय BC. पण खरंच एक किरण आहे का? नाही, कारण तुम्ही बघताय की एका किरणावरती हा दुसरा किरण आलाय. इथे सुद्धा कोन तयार झाला. काय झालं? इथे सुद्धा कोन तयार झाला. ह्या कोनाचं माप काय असेल? जरा तुम्ही आठवू शकता किंवा विचार करू शकता? कारण जेव्हा मी हा 20 डिग्री. बरोबर 0 डिग्री, काहीच नाही, मापच इथे आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे काय झालं? हा 0 डिग्रीचा कोन झाला. 0 डिग्री अँगल. अगदी बरोबर आहे. बघा हा झाला 0 डिग्री अँगल. हा झाला लघु कोन म्हणजेच अक्यूट अँगल. हा झाला माझा राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा. थोडा वाढल्यानंतर हा झाला माझा सांगा विशाल कोन ऍब्ट्यूस अँगल. एका सरळ रेषेत येतात तेव्हा तो झाला माझा काय? स्ट्रेट अँगल, सरळ कोन. आता अजून 2 कोन आपल्याला पाहायचे आहेत. हा माझा एक किरण BA आणि हा माझा दुसरा किरण BC. आता हा विशाल कोन ऍब्ट्यूस अँगल. मी अजून हा किरण वाढवत गेले, फिरवत गेले. मग माझा कोन हा 180 पेक्षाही मोठा झाला. बघा 180 पेक्षा सुद्धा काय झाला? हा मोठा झाला. दिसतंय इथे? हा काय झाला? मोठा झाला. मग 180 पेक्षाही मोठ्या असलेल्या कोनाला म्हणतात प्रविशाल कोन. काय म्हणतात ह्याला? प्रविशाल कोन म्हणजेच रिफ्लेक्स अँगल. काय म्हणतात ह्याला? रिफ्लेक्स अँगल. मग रिफ्लेक्स अँगलचं माप काय? 180 पेक्षा जास्त. आणि आतल्या बाजूने हा आपल्याला दिसतोय विशाल कोन ऍब्ट्यूस अँगल. आता हाच कोन, हीच बाजू, हीच भुजा, ही माझी पुन्हा गोल गोल मी फिरवते. मी राईट कडून सुरुवात केली. माझा झाला लघु कोन, काटकोन. पहिला होता माझा 0 अंशाचा 0 डिग्रीचा लघु कोन, काटकोन. त्याच्यानंतर विशाल कोन आणि नंतर सरळ कोन झाला. सरळ कोनानंतर मी फिरवत पुढे आले, माझा प्रविशाल कोन झाला. आणि मी हीच बाजू, हाच किरण, ह्या कोनाची ही बाजू मी फिरवत आले आणि पुन्हा ह्या 2 बाजू माझ्या एकावर एक आल्या. बघा इथून इथे. आता सांगा मला हा कोणता असेल? कारण एक स्थिती अशी पण होती, तेव्हा तुम्ही मला सांगितलं की 0 डिग्रीचा कोन. मग आता तो राईट साइडने पुन्हा फिरत फिरत आला, पुन्हा एकावर एक कोन बसले किरण. मग आता कोणता झाला? पूर्ण कोन. व्हेरी गुड, अगदी बरोबर, पूर्ण कोन. ह्यालाच म्हणतात
कम्प्लीट अँगल. काय म्हणतात ह्याला? कम्प्लीट अँगल. आणि ह्या कम्प्लीट अँगलचं माप आपण आपल्या उजव्या बाजूपासून पूर्ण मोजतो. म्हणजेच ह्या अँगलचं माप किती असेल? कोणी सांगेल? 360 डिग्री. 360. व्हेरी गुड. 360 डिग्री. अगदी बरोबर. आता तुम्हाला मी एक उपक्रम, अजून मला पुढचं घ्यायचे आहेत भाग, पण तरी एक उपक्रम तुम्हाला मी सांगून ठेवते, तो तुम्ही लक्षात ठेवायचा. आता तो उपक्रम मी काय सांगणार आहे ते बघायचं. हे जे आपण वेगवेगळे कोन पाहिले, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, हे कोन तुम्हाला घड्याळात कधी दिसतात ते तुम्ही शोधायचं आणि ते तुम्ही लिहायचं आहे. मला सांगा, हा दिसतोय तुम्हाला राईट अँगल, हा काटकोन, हा कधी दिसतो घड्याळामध्ये? येईल सांगायला? तर 3 वाजता दिसतो. 3 वाजले त्यावेळेस. बरोबर. आणखी? अगदी बरोबर. आणखी सांगा? 9 वाजता सुद्धा दिसतो. बरोबर. मग तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला अभ्यास नसेल आणि वाचायचा कंटाळा आला असेल, तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या कोनांची नावं लिहायची आणि तो प्रत्येक कोन तुम्हाला घड्याळात किती किती वाजता दिसणार आहे ते लिहून काढायचं. समजलं इथपर्यंत? आता आपण हे कोन पाहिले. आता हे आपण सिंगल कोन पाहिले, एक एकटे कोन पाहिले. पण मी तुम्हाला एखादी आकृती दाखवली होती की त्याच्यात वेगवेगळे कोन आहेत, की आपल्याला हे सगळे कोन काय करायचे आहेत? शिकायचे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा, इथे कोन जास्तीचे दिसतात आहेत. एक एकटे आहेत का? इथे जोडीने कोन आहेत, इथे आणखी जास्त आहेत. हे या सगळ्या कोनांना काय म्हणतात ते आपण आता बघणार आहोत. आतापर्यंतचा भाग हे सगळं तुम्ही शिकलेले आहात. आता इथे मला हे 2 कोन दिसतात. तशीच मी आकृती तुम्हाला इथे दाखवणार आहे. दिसते तुम्हाला आकृती? आता बघा, इथे हा मी एक कोन काढलेला होता, कोन STV. ह्या कोनामध्ये शिरोबिंदूतून मी आणखीन एक मध्यभागामध्ये किरण काढला. ह्या कोणाचा आतला जो भाग आहे, त्या आतल्या भागावर, ह्याला आपण कोणाचा अंतर्भाग म्हणतो, आणि ह्या अंतर्भागामध्येच मी यू बिंदू घेतला आणि टी या शिरोबिंदूतून मी एक किरण काढला. मग कोणाचं काय झाले? किती भाग झाले कोणाचे? 2 भाग झाले. म्हणजेच कोणाची एक जोडी तयार झाली. हा वेगळा कोन आणि हा वेगळा कोन, असे हे 2 कोन तयार झाले. ह्या 2 कोनांना म्हणतात संलग्न कोन. काय म्हणतात? संलग्न कोन. आता संलग्न म्हणजेच शेजारचे. जसं आपलं घर असतं की नाही, आपल्या घराच्या शेजारी दुसऱ्याचं घर, तसं ह्या कोणाच्या शेजारचा हा कोन. म्हणजेच कोन STU ह्याचा शेजारचा कोन कोणता? कोन UTV. म्हणजे ह्या कोणाच्या शेजारचा हा कोन. म्हणजेच हे शेजारचे कोन, लगतचे कोन, यालाच आपल्याकडे म्हणतात संलग्न कोन. काय म्हणतात याला? संलग्न कोन, ऍडजेसेंट कोन. आता हे कोन लहान मोठ्या आकारामध्ये आपल्याला दिसतात. आता इथे हा कोन कोणत्या प्रकारचा आहे रे? STV. हा कोन आहे विशाल कोन. काय आहे? विशाल कोन, 90 अंशापेक्षा जास्त. मग याच्यामध्ये मी हे 2 कोन काढलेले आहेत. मी तुम्हाला आणखीन आकृती दाखवणार आहे संलग्न कोनाचीच, पण त्यांना वेगवेगळी नावं आहेत. पण ह्याला संलग्न का म्हणायचं ते आधी आपण बघूया. समजा मी इथे हा एक कोन काढला, दिसतंय सगळ्यांना? ह्या कोणाला नाव दिलं मी ABC, आणि मी इथे दुसरा कोन काढला, त्याला मी नाव दिलं PQR. मला इथे 2 कोन दिसतात आहे म्हणून मी ह्याला म्हटलं संलग्न कोन. इथे हे मी 2 कोन काढले,
पण ह्या दोन कोनांना मी संलग्न कोन म्हणणार नाही. हे दोन कोन संलग्न कोन नाहीत. मग मला सांगा, मग संलग्न कोणाला म्हणायचं? कोणी सांगू शकतंय? टीचर मी सांगू श्रावणी. हो हो, सांग बाळा. एक कोणाला आपण एक रेष ओढली म्हणून तो संलग्न कोण झाला. बर, मी काय सांगितलं की मिस हे मी सांगू हो, सांग बाळा. मिस जेव्हा दोन कोणांच्या जोड्या असतात त्यांना संलग्न कोण असे म्हणतात. बर, मग ही पण ह्याला जोडी म्हणूया ना. ही पण जोडी आहे, ह्यांची पण फ्रेंडशिप आहे, ह्यांची मैत्री आहे. दोन्ही कोण एकाच कोणात आले पाहिजे मिस. बरोबर, अगदी बरोबर. मग संलग्न कोण कोणाला म्हणायचं? ज्या दोन कोनांची सामायिक भुजा, एक बाजू ही कशी आहे? सारखीच आहे. STU आणि कोन EUTV ह्या दोघांची ही भुजा कशी आहे? सारखीच आहे, सामायिक आहे. दोघांमधली भिंत, दोघांमधली बाजू ही कशी आहे? सामायिक आहे. ज्या दोन कोनांची एक बाजू ही सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग, हा जो आतला भाग आहे, हे वेगवेगळे असतात आणि शिरोबिंदू सुद्धा एकच असतो. ज्या कोणाचा शिरोबिंदू एक, सामायिक भुजा सामायिक, एक भुजा सामायिक असते, त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे असतात, अशा कोनांना संलग्न कोन म्हणतात. आणि इथे काय झालेलं आहे की दोन कोन आहेत, पण त्यांची भुजा सामायिक आहे का? नाही. इथे जशी मला दिसते तशी इथे दिसत नाही. म्हणजेच हे दोन कोन संलग्न नाहीत. म्हणजे संलग्न कोन असण्यासाठी त्याचा शिरोबिंदू सुद्धा एक असावा लागतो आणि त्याची भुजा सुद्धा सामायिक असावी लागते. समजलं आता सगळ्यांना? म्हणजे संलग्न कोनाची ही एक जोडी झाली. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. मी आकृती तुमच्या पुढे ठेवते. बघा, मी नाव पण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? कोटिकोन. मी ह्यांना सुद्धा म्हणणार आहे. ही जी आकृती तुम्हाला दिसते ह्याला सुद्धा मी कोटिकोन म्हणणार आहे. एकमेकांचे कोटिकोन आहेत आणि ह्याला सुद्धा मी कोटिकोन म्हणते. तर एक निरीक्षणावरून तुम्हाला सांगता येईल का? मीच सांगते. ABC या कोनाचं माप आहे 40 अंश आणि PQR या कोनाचं माप आहे 50 अंश. आता ह्या दोघांना 90 अंश. 90 अंश म्हणजे काय? 90 अंश काय? 90 अंशाचा कोन आहे का? काय असलं पाहिजे सांगा? दोघांची बेरीज. काय असलं पाहिजे? दोघांची बेरीज. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते, 90 डिग्री असते, त्याला म्हणतात परस्परांचे कोटिकोन. काय म्हणतात त्याला? परस्परांचे कोटिकोन. बघा, ह्या कोनाचं माप 40 अंश, दुसऱ्या कोनाचं माप 50 अंश आणि दोघांची बेरीज केल्यानंतर ती आली किती आली? 90 अंश, 90 डिग्री. म्हणजेच ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश येते त्यांना परस्परांचे कोटिकोन म्हणतात. आता इथे मी एक उदाहरण दिलेलं आहे. बघा, LMQ या कोनामध्ये मी MN हा एक किरण टाकून दोन कोन तयार केले. हे कोन संलग्न कोन आहेत. पण ह्या संलग्न कोनामध्ये एका कोनाचं माप 70 अंश दिलेलं आहे आणि दुसऱ्या कोनाचं माप विचारलेलं आहे. दुसऱ्या कोनाचं माप काय केलेलं आहे? विचारलेलं आहे. तर काय सांगू शकाल? बघा, हा जो कोन आहे LMQ हा आपल्याला माहिती आहे किती 20 डिग्री. हा LM 20 डिग्री. तू उत्तर काढलं 20 डिग्री. बरोबर आहे. का 20 आलं? 30 का नाही आलं? कारण टीचर ह्या सेकंड कोनची बेरीज 70 डिग्री आहे. 70 डिग्री अंश दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणून तू 20 घेतली. मग मी 40 पण घेऊ शकते ना, मी 10 पण घेऊ शकते ना. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं.
तुझं उत्तर तर बरोबर आहे, पण ते 20च का? कारण काय? टीचर ह्या सगळ्या कोणांची बेरीज 90 डिग्री आली पाहिजे. हो, कोटीकोणांची बेरीज 90 डिग्री आली पाहिजे. पण मी तुम्हाला इथे सांगितलंच नाहीये की हे कोटीकोण आहेत. मी सांगितलं हे संलग्न कोण आहेत. उत्तर तर बरोबर आहे. मग हा जो कोण दिसतोय बघा, मी सांगते LMQ, हा जो कोण आहे हा राईट अँगल आहे. काय आहे? राईट अँगल काटकोन. आणि काटकोनाचं माप किती असतं? 90 अंश. 90 डिग्री. बरोबर. एका कोणाचं माप आपल्याला 70 दिलेलं आहे, म्हणजे आपोआपच ह्या कोणाचं माप 20. आता ह्या दोघांची बेरीज 90 आली. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 डिग्री असते, जे दोन कोण 90 संलग्न आहेत त्यांची सामायिक भुजा एक आहे, म्हणजे हे परस्परांचे कोटीकोण आहेत. म्हणजेच हे कोटीकोण आहेत. समजली आता व्याख्या तुम्हाला? दोन कोणाचं म्हणजे ते कोटीकोण असे वेगळेही असू शकतील आणि संलग्न पण असू शकतील. हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यातला. म्हणजे एकत्रच असले पाहिजेत किंवा वेगवेगळे असले पाहिजेत असं नाही. आता मी तुम्हाला त्याच्याच जोडीचा पुढचा कोण सांगणार आहे. त्याचं नाव आहे पूरक कोण. काय आहे? पूरक कोण. मग पूरक कोण कोणाला म्हणायचं? ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश येते. किती येते? 180 अंश. त्या दोन कोणांना एकमेकांचे पूरक कोण म्हणतात. हा आहे 110 अंश, दुसरा आहे 70 अंशांचा. ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आली? 180 अंश. आता हे वेगवेगळे आहेत, तरी सुद्धा ह्यांना परस्परांचे पूरक कोण म्हणतात. म्हणजे जर परस्परांचे पूरक कोण हवे असतील तर दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 डिग्री असली पाहिजे. तसंच समजा मी इथे दुसरी आकृती काढली, याला सुद्धा आपण म्हणणार आहोत संलग्न कोण. काय म्हणणार आहोत याला? संलग्न कोण. का संलग्न म्हणणार आहोत? तर एकाच शिरोबिंदूतून हे 3 किरण निघालेले आहेत. दोन कोण आपल्याला दिसतात, 1 आणि 2. हा वेगळा कोण, हा वेगळा कोण, आणि त्यांची सामूहिक भुजा 1 आहे, म्हणून हे संलग्न आहेत. पण ह्या दोघांनाही आपण म्हणणार आहोत पूरक कोण. का म्हणणार पूरक कोण? कारण ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजे इथे सुद्धा मी दोन कोण दाखवलेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे पूरक कोण किंवा कोटी कोण हे संलग्नच असण्याची गरज नाही. संलग्न असतील आणि त्यांच्या मापांची बेरीज 180 असेल तरी ते एकमेकांचे पूरक कोण. वेगवेगळे आहेत, त्यांच्या मापांची बेरीज 180 आहे, तरी सुद्धा ते दोन कोण एकमेकांचे पूरक कोण आहेत. मग ज्यांच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोटी कोण. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्याला म्हणतात पूरक कोण. आता ह्या पूरक कोणामध्येच आणखीन एक कोण लपलेला आहे. तो कोण मी तुम्हाला सांगणार आहे. तो कोण आहे बघा. आता मी मगाशी तुम्हाला सांगताना सांगितलं की हे एकमेकांचे पूरक कोण आहेत, आणि ह्यालाच मी म्हणते रेषीय जोडीतले कोण. म्हणजेच रेषीय जोडीतील कोण हा सुद्धा पूरक कोण असतो. ह्याला रेषीय जोडीतलं का म्हटले? कारण याचे दोन किरण CA आणि CB, कोणाच्या ह्या ज्या दोन बाजू आहेत CA आणि CB, ह्या एका सरळ रेषेत आल्यात. ACB ही एक सरळ रेषा तयार झाली आणि त्यातून त्याच्या शिरोबिंदूतून दुसरा किरण निघून कोणाचे दोन भाग तयार झाले. दोन कोण तयार झाले एका सरळ रेषेमध्ये, म्हणून ह्याला म्हटले रेषीय जोडीतील कोण. आणि ह्या रेषीय जोडीतील कोणांना पूरक कोण असंही म्हणतात. म्हणजे रेषीय जोडीतले कोण हे पूरक कोण असतात, कारण रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा 180 अंशच असते, आणि म्हणून त्याला आपण पूरक कोण सुद्धा म्हणू शकतो. लक्षात येतंय तुमच्या? समजा आपण एक इथे उदाहरण घेतलं, मी ह्याचं माप दिलं
120 अंश. तर ह्या कोणाचं किती असेल आपण तोंडी सांगू शकतो, कारण आपल्याला माहितीये हे रेषीय जोडीतले कोण आहेत, हे पूरक कोणही दिसतात, म्हणजेच आपण ह्याचं तोंडी उत्तर काढू शकतो. 80 डिग्री 80 डिग्री घेतलं तर किती होईल बाळा? 120 आणि त्याच्यात आपण 80 घेतले तर किती होणार? जास्त होतंय 200 डिग्री. हा 200 डिग्रीचा आहे का? नाही. हा संपूर्ण, हा बोल बाळा किती? टीचर मी बरोबर. हा सांग. 60 व्हेरी 60. गुड. 60 डिग्री. म्हणजे हे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये असे विचारले जातात, त्यामुळे पटकन तोंडी बघून उत्तर येणार आहे तुम्हाला. बघा जोडीतले आपण कोणकोणते कोण पाहिले? कोटी कोण, पूरक कोण आणि रेषीय जोडीतले कोण. आणखीन एक जोडी आपण पाहणार आहोत, ती आहे विरुद्ध कोनांची जोडी. काय आहे ती? विरुद्ध कोनांची जोडी. आता विरुद्ध कोण कोणाला म्हणायचं? बघा, रेषा पी क्यू, रेषा पी क्यू आणि रेषा आर एस, ह्या दोन रेषा ओ या बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत. ओ या बिंदूत काय झालेले आहेत? छेदलेले आहेत. एका बिंदूत छेदलेले आहेत आणि त्याच्यामुळे या आकृतीत आपल्याला किती कोण दिसतात? 1, 2, 3 आणि 4. हे 4 कोण आपल्याला इथे दिसतात आहे. आता ह्याच्यातले विरुद्ध कोण कोणते? तर हा जो कोण तुम्हाला दिसतोय POS, POS ह्याच्या बरोबर विरुद्ध, विरुद्ध म्हणजे मागच्या बाजूला. मग ह्या POS च्या मागच्या बाजूला कुठला कोण आहे? त्याच्या विरुद्ध बाजूला हा, त्याचं नाव आहे ROQ. म्हणजेच POS याचा विरुद्ध कोण ROQ. लक्षात येते? तसंच RPO याच्या विरुद्ध हा कोण SOQ. म्हणजे ह्या कोणाच्या विरुद्ध हा कोण, या कोणाच्या विरुद्ध हा कोण. तुम्हाला कोणांचं नाव येतच. तसंच समजा मी हे बंद केलं तर मला आता हे कोण कुठले दिसतात इथे? रेषीय जोडीतले कोण. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज असते 180. फक्त निरीक्षणावरून, फक्त डोळ्यांनी पाहून आपल्याला कोणांची नावं सांगता येतात. विरुद्ध कोणासाठी एक नियम आहे की विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात, एकाच मापाचे असतात. समजा याचं माप जर 90 अंश असेल, 90 डिग्री असेल, तर ह्याचं माप आपोआपच 90 डिग्री. म्हणजे विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात. परीक्षेत प्रश्न आला की ह्या कोणाचं माप दिलेलं आहे आणि ह्याचं माप काढा, काही सोडवायची गरज नाही. ह्याचं जे माप आहे तेच ह्याचं माप, ह्याचं जे माप आहे तेच ह्याचं माप. आणि जर ह्याच्यातला एखादा कोण दिला असेल, हा दिलाय आणि ह्याचं विचारलंय, हा काही विरुद्ध नाहीये, पण हा मला माहितीये हा पूरक कोण आहे, हा रेषीय जोडीतला कोण आहे. मग ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. मला जर एका कोणाचं माप माहिती आहे तर आपोआपच मला ह्याचं माप सहज बघून सांगता येईल, कारण मला माहिती आहे की ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. आता जे जे आपण बघितलं त्याचे प्रश्न आपण आता घेऊया. एक मी आकृती तुमच्या समोर ठेवलेली आहे, सगळ्यांनी आकृतीकडे बघा. या आकृतीत किती कोण दिसतात? कोण उत्तर देते का? बर, या आकृतीमध्ये म्हणजे 3 कोण दिसतात आहे. बरोबर. मला पटकन नाव सांग एका कोणाचं. लघुकोण. मला माप सांग, म्हणजे नाव, अक्षर आणि त्याचं नाव सांग. प्रकार कुठला आहे? लघुकोण आहे, विशाल कोण आहे, ते सुद्धा सांगितलं तरी चालेल. मग आधी मला त्याचं फक्त नाव सांग, 3 अक्षरामध्ये नाव. लघुकोण आहे. बरं, लघुकोणाचं नाव सांग. RTS. बरोबर.
RTS हा काय आहे? एक लघुकोन आहे. म्हणजे हा मला एक कोन दिसला. आता दुसरा PQR बरोबर PQR हा एक मला कोन दिसला. म्हणजे हा दुसरा कोन दिसला. हा कुठल्या प्रकारचा कोन आहे? विशाल कोण? व्हेरी गुड, विशाल कोन. आता तिसऱ्या कोणाचं नाव कोण सांगते? PQT PQT व्हेरी गुड. हा आहे तिसरा कोन. म्हणजे ह्या एका आकृतीमध्ये काय झालं? 3 कोन लपलेले दिसले. बरोबर? 1, 2 आणि 3. मग यातली मला संलग्न कोनाची जोडी सांगायची. कोण सांगणार? मी सांगू का? हा सांगा, संलग्न कोनाची जोडी सांगा. टीचर PQT आणि PQR PQT आणि PQR अगदी बरोबर. पण त्याचं कारण काय? मॅडम PQT कारण आणि टीचर हे एकमेकांच्या संलग्न आहे. व्हेरी गुड. हेच महत्वाचं आहे. हे दोघं एकमेकांचे संलग्न कोन आहेत. सामूहिक भुजा एक आहे, शिरोबिंदू एक आहे, म्हणून ते. मग RTS हा संलग्न नाहीये का? RTS हा ह्या दोन कोणापैकी कोणाशी तरी संलग्न आहे का? नाही. नाही कारण टीचर, कारण हा सांग बाळा. कारण शिरोबिंदू वेगळा आहे आणि ह्याच्या आणि टीचर शेजारी क्यूचा पण शिरोबिंदू दुसरा. बरोबर. म्हणजे हा जो कोन दिसतोय आपल्याला, हा अखंड कोन जो दिसतोय, ह्या कोणाच्या शेजारी हा आहे. हा मला शेजारी दिसतोय. काही मुलं चुकून सांगतील की हा संलग्न आहे. RTS आणि RQP हा संलग्न आहे असं काही जणांचं होऊ शकतं, पण नाही. कारण यांचा शिरोबिंदू एक नाही आणि सामूहिक भुजा सुद्धा एक नाहीये, अर्धवट तुटलेली आहे. समजलं तुम्हाला हे उदाहरण? बर. मी आता आणखीन एक आपण मूल्यमापनात घेऊया. आकृती दिसली? सांगा. हे तर खूप सोपं आहे, तुम्हाला लगेच येणार आहे. मला सगळ्या कोणांची मापं पाहिजेत. मी फक्त इथे एका कोणाचं माप दिलेलं आहे, तर मला आता त्याच्या विरुद्ध कोणाचं माप सांगा. कोणाला येईल? मीच त्याचा विरुद्ध कोन पण 50 अंशाचा असेल. हो का 50 अंशाचा? कारण ते विरुद्ध कोन आहे. बरोबर. विरुद्ध कोन एकरूप असतात, विरुद्ध कोन समान मापाचे असतात, म्हणून सोडवण्याची गरजच नाही. आता मला ह्या कोणाचं माप सांगा. मला 2 कोणांची मापं कळली. आता मला ह्या कोणाचं माप सांगा. 50. ह्याचं 50. बघा हा 50 सांगितलं. का 50 असेल? हा विरुद्ध आहे का? याच्या विरुद्ध आहे का हा? नाही टीचर, ह्याच्या विरुद्ध आहे का? नाही टीचर. बर. तो A, 160 C आणि DE एकमेकांच्या विरुद्ध आहे. बर. ADE काय सांगितलं बाळा? मॅडम तो ABD आणि CBE तो हा विरुद्ध असल्यामुळे ते 160 डिग्रीचा असेल. 160चा असेल. असेल नकोय आपल्याला, आपल्याला उत्तर पाहिजे. आता विरुद्ध कोन तुम्ही लक्षात घेऊ नका. मला ह्या 2 विरुद्ध कोणांचं माप कळलं. आता मला ह्या कोणाचं माप काढायचंय. ह्या कोणाचं माप काढायचं आहे. मग मी फक्त ह्याचाच विचार करेन. मी आता विरुद्ध कोणाचा करणार नाही, कारण हे 2 काही विरुद्ध कोन नाहीयेत, हे संलग्न आहेत. पण मीच हे कसे आहेत? 130 अंश. हा रेषीय जोडीतला कोन आहे आणि हा पूरक कोन पण आहे. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते? 180 अंश असते. मग ह्याचं जर 50 आहे तर मला सांगा ह्याचं किती येणार? 130 अंश. व्हेरी गुड. 130 अंश. कारण दोघांची बेरीज ही 180 असते. आता आपोआपच ह्याचं माहित होणार आहे. सांगा बरं. हे तर सगळ्यांना येईल. मीच ABD त्याचा विरुद्ध कोन आहे CBE.
म्हणून बरोबर. त्याचं पण 130 अंश बघा किती सोपं आहे. आणि स्कॉलरशिप मध्ये असेच प्रश्न विचारतात. स्कॉलरशिप मध्ये असेच प्रश्न विचारतात. सोडवावं लागलं का? नाही. एका कोणाचं माप माहित झालं की आपोआपच दुसऱ्या कोणाचं माप माहित होतं. आता आपण पहिली एक आकृती समोर घेऊया अजून, की सगळे कोण आपल्याला दिसतात आहे. बरोबर? आता याच्यामध्ये हा एक संलग्न कोणाची आकृती आहे. दिसली तुम्हाला? किती कोण आहेत त्याच्यामध्ये? 2 कोण आहेत. आणखी सांगा. असाच संलग्न कोण आणखी कुठे दिसतोय का? हा एक संलग्न कोण आहे. कारण सामूहिक भुजा 1, त्याचा शिरोबिंदू 1, हे सुद्धा संलग्न कोण आहेत. जास्तीचे आहेत वेगवेगळे. पण ह्याच्यामध्ये सगळ्याच कोणांच्या जोड्या ह्या संलग्न नाहीत. तर ह्याच्यामध्ये कोणती येईल? बघा इथे ह्याला नावं देऊया आपण. A, B, C, D, E आणि F. हा कोण त्याच्या संलग्न हा कोण. पण मी जर हा कोण घेतला आणि हा विचारला, हे 2 संलग्न आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे, कारण त्यांची सामूहिक भुजा 1 नाही. तर आज तुम्ही घरी वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या स्वतःहून काढायच्या आहेत. मापाने काढा, 90 अंशाचा कोन काढा, लघु कोन काढा, प्रत्येकाचं माप कोन मापक घेऊन काढायचं आहे. आता घरच्या अभ्यासासाठी मी काही उदाहरणं दिलेली आहेत. तर बघा ही आकृती मी दिलेली आहे. तर यातील कोणांच्या जोड्या आहेत ते सांगा. कोणत्या कोणांच्या जोड्या? जितके कोण आहेत त्या प्रत्येक कोणाचं नाव लिहा. त्याच्यानंतर कोणांच्या जोड्या, कोणत्या जोड्या संलग्न आहेत आणि त्या का आहेत, आणि जर संलग्न नसतील तर त्याची कारणे लिहा. किती काढलेले आहेत मी याच्यामध्ये? 1 2 3 4 5 तुम्हाला डोळ्यांनी दिसतात आहे. मग त्याच्यातले तुम्ही प्रत्येक कोणाचं नाव वेगवेगळं लिहा. संलग्न कोणाच्या जोड्या कोणत्या आहेत आणि त्या का आहेत ते लिहा. संलग्न नसतील तर त्याची कारणं लिहा. असाच प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये येतो. इथे प्रश्न विचारला जातो की या आकृतीत तुम्हाला किती कोण दिसतात? काय दिसतात? किती कोण दिसतात? तर ह्याचं उत्तर इतकं सोपं आहे की तुम्ही काय करायचंय, अशी कोणतीही आकृती तुम्हाला दिसली, मग त्याच्यात 2 कोण असतील, 3 कोण असतील, 4 कोण असतील, कितीही असतील, तर तुम्ही ह्याला नंबर द्यायचे. 1 1 2 3 4 and 5. हे नंबर दिल्यानंतर ह्या नंबरची सगळ्या बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर जे उत्तर येईल तेवढे कोण या आकृतीमध्ये दिसतात. इतका हा सोपा अभ्यास आहे. म्हणजे स्कॉलरशिप साठीचा हा एक प्रश्न झाला. तुम्हाला अशी कोणतीही आकृती दिसली तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता? सांगू शकता. तर आज आपला भाग आपण इथे संपवलेला आहे. गृहपाठही तुम्हाला कळलेला आहे. तर आज जे काही तुम्हाला मी सांगितलंय ते नक्कीच तुम्हाला आवडलं असेल असं मला वाटतंय. समजलं असेल, आणि समजलं नसेल तरी वेगवेगळ्या आकृत्या तुम्ही काढा, त्याचा अभ्यास करा, त्यांच्याशी मैत्री करा आणि तुम्ही स्वतःहून असे वेगवेगळे प्रश्न तयार करा. स्वतःची प्रश्नपेढी तयार करा. भरपूर प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये करता येणार आहेत. समजले बालमित्रांनो? तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे. धन्यवाद.